न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा सदस्य अभियान अनोखी संकल्पना सुरू। संकल्पनेला आता महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद दिसून येतोय। अल्पसंख्येचे पदाधिकारी सह महिला पदाधिकारी यांच्यासह नाशिकच्या 3 मतदारसंघातील सदस्य अभियानामध्ये 1250 सदस्यांनी नाव नोंदणी केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या सदस्य अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिसून येतोय। यावेळी नाशिक पूर्व मतदारसंघातील अभियानामध्ये उपस्थित सरचिटणीस सुनील केदार, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्येष्ठ नेते हाजी अहमद अबू काजी, अल्पसंख्याचे शहराध्यक्ष आरिफ अहमद काजी, जिल्हा सरचिटणीस फिरोज उर्फ राजू शेख, उपाध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष मनोज तोडरवाल, तपोवन मंडळ अध्यक्ष अलीम काजी, महिला अध्यक्ष हिना शेख, महिला उपाध्यक्ष नाजिया खाटिक, महिला उपाध्यक्ष रिजवान लाल सय्यद, महिला उपाध्यक्ष रोजमीन पठाण, उपाध्यक्ष रफिक सय्यद, गुलाब सय्यद, मुबदल पेंटर, मुनाफ शेख, जलील शेख, यश शिंदे यावेळी उपस्थित होते। यावेळी अल्पसंख्याचे शहराध्यक्ष आरिफ अहमद काजी यांनी अधिक माहिती दिली आहे। आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भारतीय सदस्य अभियान 2024 व 25 हा राबविण्यात आला। खास करून अल्पसंख्याक बहुल एरियात हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आज प्रथमतः नाशिक पूर्वमध्ये श्रीरामनगर येथे सय्यद वस्ती आहे। इथे स्वतःहून लोक भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यास इच्छुक असून तिथे म्हणजे भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटला। त्यानंतरून आम्ही हिरावाडीत हा कार्यक्रम राबवला। त्यानंतरून पूर्वमध्ये नाशिक रोडमध्ये सुभाष रोड येथे हा कार्यक्रम राबविण्यात आला। तेथे कार्यक्रमाचे संयोजक रफिक गुलाब सय्यद होते, तसेच नाजिया आसिफ खाटिक होते आणि नाशिक रोडला मुनाफ शेख हे संयोजक होते। त्यानंतरून हा कार्यक्रम आम्ही नाशिकमध्ये पण राबवला। तिथं मुबदल पेंटर हे संयोजक होते, तसेच वडाळा नाका येथे रेणुकानगर येथे फिरोज उर्फ राजू शेख हे जे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत यांनी पण मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम राबवला। त्यानंतरून हाच कार्यक्रम नाशिक पश्चिम मतदारसंघात घेण्यात आलेला आहे। इथं मी स्वतः आरिफ अहमद काजी शहराध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। लोक स्वतःहून भारतीय जनता पार्टीचे सदस्य होत आहेत आणि यानंतरून पंचशील नगरमध्ये आमच्या हिनाताई शेख या ज्या महिला शहराध्यक्ष आहेत यांनी पण हा कार्यक्रम राबवलेला आहे। तिथं पण भरपूर प्रतिसाद, लोक स्वतःहून काय कार्यक्रम आहे पहिले विचारतात आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा सदस्य व्हायचा आहे, ते लाईनीत उभे राहून सदस्य होत आहे। हा म्हणजे आजपर्यंत अल्पसंख्याक बहुल एरियामध्ये आता पहिले प्रतिसाद भेटलेले नाही, पण आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांच्यावर कुठेतरी मुस्लिम लोकांचा विश्वास हा अजून घनिष्ठ होत आहे। आणि याच्या पलीकडे आनंदाची अजून काय गोष्ट हवी, जो फेअर निगेटिव्ह जो मुस्लिम लोकांच्या बाबतीत भाजपाच्या बाबतीत हा पसरवण्यात येत आहे, हा विरोधकांना धडा शिकवण्यासारखा आहे। आणि आज हा जो कार्यक्रम अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने घेण्यात येत आहे, म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी मुस्लिम लोक हे जोडल्या जात आहेत। आणि आता आम्हाला प्रत्येकाला टार्गेट देण्यात आलेलं आहे की प्रत्येक पदाधिकारीला 250 सदस्य हे करणे आहे। आत्ता आज दिवसभरात आमचे 1200 ते 1300 सदस्य बनवण्यात आलेले आहेत। ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे। आणि ह्या आनंदाच्या गोष्टीसाठी मी माझ्या कार्यकारिणीचं खूप धन्यवाद करतो। त्यामध्ये मी आज उपस्थित असलेले रोजमीन पठाण, हिना शेख, रिजवाना लाल सय्यद, आमचे उपाध्यक्ष मनोज तोडरवाल, आमचे ज्येष्ठ नेते अहमद अबू काजी म्हणजे माझे वडील ज्यांचं मला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे, तसेच सरचिटणीस फिरोज उर्फ राजू शेख, आमचे उपाध्यक्ष जावेद उर्फ गडा शेख, तपोनाचे अध्यक्ष अलीम काजी, तसेच नाजिया खाटिक आणि
माझ्या पाठीमागे नेहमी उभी राहणारी माझी पत्नी मोहसिना काजी, या लोकांची मला साथ आहे आणि हा जो विस्तार होत आहे या लोकांच्या म्हणजे माझ्या पाठीमागे उभे आहे, त्याच्यामुळं मला हे माझ्या भक्कम उभे आहे.